सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो. प्रकरण 12 जागा होई अरे वेड्या पश्चाताप नये कामी. हे प्रकरण आपण सुरू झालेलं आहे. त्यातील 276 पर्यंतचे दोहे पाहून झालेले आहेत. आता 277 पासून पुढे. कबीर ये संसार है जैसा सेमल फूल, दिन दस के व्यवहार में झूठे रंग न फूल. हे जग जाणी कबीरा जैसे शेवरीचे फूल, रंग गंध ना जासी राही ना सत्य केवळ भूल. सेमल म्हणजे शेवर, काटे शेवर किंवा लाल शेवर. हे जग शेवरीच्या फुलासारखे आहे, ज्याला वास्तवात फारसा अर्थ नसतो. रंग ना गंध असलेले शेवरीचे फूल, ज्याचे अस्तित्व 10 दिवसांचेच, तसेच हे जग आहे. जगाचे रंगढंगही निव्वळ भूल भुलैयात असून अत्यल्प काळ टिकणाऱ्या विकारी जगाला सत्यत्व असे काही नसते. हे फुकाचे येणे जाणे आहे. 278 कबीर बेडा जर जरा उडा खेवन हार, हरुये हरुये तरी गये बुडे जिन शिर भार. इंद्रजवाचे क्षीण जहाज हे, त्याचा नाविक मूर्ख, भार न भरता तरे शहाणा, परी हरे भरे संसारी जो गर्क. 278 कुडा म्हणजे इंद्रजव किंवा कुड्याचे झाड किंवा लाकूड. हा देह म्हणजे कुड्याच्या झाडापासून बनवलेल्या कमकुवत जहाजाप्रमाणे आहे. या देहाचा मालक बहुतांशी मूर्ख असल्याने पराजितच होतो. मात्र या जहाजात म्हणजे देहात जो कमीत कमी माल भरतो तो विजयी होतो. हे देह आणि जहाजाचे रूपक आहे. देहाचा मालक आहे नावाडी. देह म्हणजे जहाज, जो कुड्याच्या कमकुवत लाकडाप्रमाणे नश्वर किंवा नाशिवंत आहे. साधारणतः माणूस संसारात गर्क असल्यामुळे तो आपल्या नश्वर देहाचे अधिकाधिक कौतुक करतो. हे त्याचे अज्ञान आहे. जितके माया मोह जास्त, इतका पराभव अपयश ठरलेले. जसे जहाजात जितके अवजड सामान जास्त, तितके ते बुडणार हे निश्चित. तेच जहाज तरते जे रिकामे किंवा हलके असते. तोच माणूस वाचतो जो माया मोह वासना पासून दूर राहतो. हलकेपण म्हणजे माया मोह त्याग आणि जडपण म्हणजे माया मोहात गुंतणे, गर्क असणे. 279 कबीर या संसार में घना मानुषमतीहीन, राम नाम जाना नहीं आये टापादीन. कबीर सांगे मूर्ख माणसे जगी बहुया असती, येता दिवस खाती भोगती बिचारे, राम नाम ना घेती. तापते रहे जाना म्हणजे चुरमुरे खात राहणे. दीन म्हणजे कंगाल किंवा बिचारा. येणाऱ्या प्रत्येक दिवशी अविरत खात पीत राहणे, भोग भोगणे यामध्येच बहुतांशी माणसे मशगूल असतात. ती वासनांमध्ये अकंठ बुडालेली हीन दीन आणि केविलवाणी मूर्ख असतात. स्वहित राम नाम, देव प्रीती, ईश्वर व गुरु भक्ती यांचे त्यांना काहीही सोयरसुदक नसते. आत्मज्ञानाची तर त्यांना किंचितही ओढ नसते. संत कबीरजी म्हणतात, या अशा बुद्धी कंगाल लोकांचाच विश्वात अधिकाधिक भरणा आहे. कबीर वादिन याद कर पग ऊपर तलसीस, मृतमंडल में आयके बिसरी गया जगदीश. या दिवसाची धरी आठवण जेव्हा डोके खाली वर पाय, मृत्यू लोकी जन्म घेता जगदिशा विसरलास काय. 280 जेव्हा तू मातेच्या गर्भात होतास तेव्हा तुझे डोके खाली आणि पाय वर होते. वेगळ्या अर्थाने या मृत्यू लोकात येण्यापूर्वी तू नम्र होतास. मात्र या मृत्यू लोकात आल्यावर उन्नत आणि उन्मत्तपणे वागणारा तू, अति अभिमानाने ताठ मानेने वावरणारा तू, जगत नियंत्या जगदीशाला विसरल्यासारखा वाटतोस आणि तसे वागतोसी. 281 कबीर जो दिन आज है सो दिन नाही काल, चेती सके तो चेती ले मीच परी है ख्याल. आज जैसा राहे तैसा उद्या तो नसणार, जरी शक्य तरी समजून घेई हरेक काळमुखी जाणार. आजचा दिवस उद्या नसणार. सुखदुःखाने भरलेले हे जीवन प्रतिदिन प्रतिक्षण आपला रंग पालटत असते. जर शक्य झाले तर वेळीच जागे होऊन आणि समजूतदारपणे उत्तम वागून हे माणसा
तू थोडेफार तरी आत्महित साधून घे. प्रत्येकाच्या पाठी मृत्यू उभा आहेच. अगदी प्रत्येकाला निरपवादाने काळमुखी पडावे लागणार हे निश्चितच आहे. 282 कबीर पंच पखेरुआ राखा पोषल गाय एक जीवाया पारधी लई गया सबय उडाय पंच प्राण रूपी पक्षी देह हा दष्ट पुष्ट केला मृत्यू शिकारी येता पाचही सवे घेऊन गेला. पंच प्राण पक्षी रूपी असलेला हा मानव देह सांभाळून व उगानिगा राखून चांगला धष्टपुष्ट केला जातो. मात्र एक दिवस अचानक काळरूपी यमदूत येतो आणि आपल्याबरोबर या पाचही पक्षांना पृथ्वी आप तेज वायू आकाश रूपी पंचतत्वी देहाला किंवा प्राणपान व्यान उदान समान या पंचप्राण रूपी शरीराला उडवून दूर नेतो. कोणीही कितीही प्रयत्नांची शर्थ केली शिकस्त केली तरी या वास्तवापासून सुटका नाहीच नाही. 283 कबीर खेत किसान का मिरगन खाया झारी खेत बिचारा क्या करे धनी नहीं खेत बिचारा क्या करे धनी करे नहीं वारी मेहनत करुनी शेत पिकवी जरी हरणे पस्त त्या करी शेताचा त्या दोष न राही जरी धनी बंदोबस्त न करी. झार म्हणजे निशेष सर्व किंवा अगदी पूर्ण. शेतकऱ्याने फार परिश्रम घेऊन जरी उत्तम शेती पिकवली आणि नीट बंदोबस्त करायचा मात्र राहून गेला तर ती शेती हरणे किंवा जंगली सापदे नष्ट करणार फस्त करणारे निश्चितच समजावे. त्यात त्या शेताचा काहीच दोष नाही. शेताचा पुरेसा बंदोबस्त न करणारा शेतमालक त्या नुकसानीला जबाबदार आहे. तात्पर्य ईशसेवा भक्ती सत्संग यांनी मनाला माया मोहापासून सुरक्षित व निर्भय आणि अलिप्त बनवले नाही तर शरीररूपी उत्तम शेताचा अवेळी विकारग्रस्त होऊन नाश होणे ठरलेलेच आहे. 284 कबीर नाव तो झांजरी हरी बिराने भार खेवट सो परिचय नाही क्यों कर उतरे पार. झांजरी म्हणजे भोके पडलेली किंवा खिळखिळी देहाची ही नौका खिळखिळी तीत माया मोह भार परंपार नावाड्यासी ना ओळख मैत्री कसे होणार तरी भव पार. माया मोह आणि विकारग्रस्तता यामुळे आधीच डळमळीत आणि खिळखिळीत झालेली देहनौका त्यात गुरुरूपी नावाड्याची ओळख ना पाळक ना मैत्री असे असताना हा दुस्सह भव सिंधू किंवा पार करण्यास अत्यंत कठीण असा जीवनसागर तरुण मोक्षाच्या तीरावर देहनौका सुखरूप जाणार तरी कशी. 285 कबीर ये तन जात है सकै तो ठौर लगाव कै सेवा कर साधु की गुरु के गुण गाव देह राही खाते खाद्य तो जाणार हे निश्चित संधी साधी करी साधू सेवा गुरु गुण गात हो निश्चिंत. 285 देह आज ना उद्या जाणारे अट आहे. असे असताना देह आहे तारुण्य आहे तोपर्यंतच साधू सेवा आणि गुरुभक्ती व गुरुगुण भजन कर आणि आपल्या मनाला निर्भय निश्चिंत बनव. त्यामुळे मृत्यूची भीती नष्ट होईल आणि मृत्यू एक सर्वसामान्य इतर घटनांप्रमाणे सामान्य घटना तुझ्यासाठी हे मानवा उरेल. कबीर रसरी पाव में कसो वै सुख चैन शासनगारा कूच का बाजत है दिन रहन. 286 पायामध्ये रस्सी कबीरा का घालवी भोग विलास गाढ निद्रेत वेळ श्वासनगारा दिन रात वाजे सांगे समीप येतसे काळ. हे कबीरा तू भोगविलास मायेत घोरत राहून गाढ निद्रेत जीवनाचा अमूल्य वेळ का व्यर्थ घालवतोस. तुला हे कसे कळत नाही की मरणरूपी दोरीत तुझे पाय कायमस्वरूपी बांधलेले आहेत. तू कोठेही आणि कितीही लांब दूर जायचा प्रयत्न केलास तरी मृत्यू सदोदित तुझ्या जवळच वावरत आहे. तुझ्या श्वासोश्वासाचा आवाज हा खरे तर तू काळाकडे वेगाने सरकत आहेस याचा निदर्शकच आहे. असे असताना अद्याप ही संधी गेलेली नाही. वेळ शिल्लक आहे तोपर्यंत तू जागा हो सावध हो आणि काहीतरी सन्मार्गाची शिदोरी तुझे सोबत बांधून तयार ठेव जी तुला काळ प्रवासात मृत्यूला सामोरे जाताना उपयोगाची हितावह ठरेल. संत कबीरांचा भर सदा सर्वदा साधुत्वावर आहे हे ते लक्षात घ्यावे. 287 कबीर पानी हौज का देखत गया बिलाय ऐसे ही जीव जायगा
कालजी पहुंचाय. पाहता पाहता वाहून गेले पाणी, हौद होई रिकामा. मृत्यू येतसे वेगे जीवन हौद, तैसाची होई रिकामा. मोठ्या हौदातले पाणी पाहता पाहता संपून जावे आणि हौद रिकामा हवा. त्याच पद्धतीने अजून वेळ आहे, अजून वेळ आहे म्हणत म्हणत जीवनाचा हौद प्राणरूपी पाणी संपून मृत्यू कधी रिकामा करतो हे समजत नाही. म्हणून जीवन शिल्लक आहे तोपर्यंत काहीतरी परमार्थ साधावा. 288 कबीर जंतन बाजई, टूट गये सब तार. जंत्र बिचारा क्या करे, चला बजावन हार. कबीरा शरीर यंत्र हे नवाजे, आता तुटल्या साऱ्या तारा. यंत्र बिचारे काय करी जरी, जाई वादक दूर देशांतरा. हे अनेक तारांनी बनलेले यंत्र देह सर्व तारा तुटल्यामुळे किंवा शरीर बंध नष्ट झाल्यामुळे नाकाम झाले आहे. त्यात यंत्राचा दोष तो काय, जर वादकच किंवा प्राणरूपी शरीर यंत्राचा मालकच कायमचा दूरदेशी निघून गेला तर निष्प्राण यंत्र काय कामाचे. त्याला कोण व कसे पुन्हा संगीत आळवण्यास सूर काढण्यास तयार करू शकेल. ते दुरुस्त होणे केवळ अशक्यच आहे. प्राण जाता प्राण जाई, ना बोल सारे फोल. तार तुटता सूर जाई, गीत संगीत हो बेसूर. असेच सारे काहीचे असते. 289 कबीर केवल नाम कह, शुद्ध गरीबी चाल. पूर बडाई बूडसी भारी, परसी झाल. राम नाम केवळ वदे, नम्र मार्गे जा. अहंकार अति वाईट, त्या सापडता न चुके ये जा. भल्या गृहस्था कबीरा, केवळ रामनाम मुखात आणि हृदयात सरळ भाव व नम्रता धारण करून तू जीवन मार्ग अनुसरलास तरच तू मोक्षाचा धनी होशील. अन्यथा अहंकाराच्या आणि मायामोहाच्या जाळ्यात अडकलास तर तू या जन्म मरणाच्या यातना चक्रातून, क्रूर व भीषण भवसागरातून तरुण सुखरूप बाहेर पडणे केवळ अशक्यच समज. कबीर गाफिल क्या करे, आया काल नजीक. कान पकडी केले चले, जव अजियाही खाटीक. कबीरा गाफिल न राही, काळ येई समीप. कान पकडून जाई घेऊन, येता खाटीक समीप. कबीरा वाट कुणाची पाहतोस, गाफील राहून आत्महित साधण्यात का टाळाटाळ करतोस. पावला पावलानी काळ मृत्यू बनून तुझ्याजवळ येत आहे. तो पाहता पाहता खाटकासारखा तुझ्याजवळ येऊन बकऱ्याला कापायला कान धरून नेतात तसा घेऊन जाईल. मग सारे काही हित राहूनच जाईल. फार उशीर झालेला असेल तेव्हा. येथे संत कबीर स्वबोधातून लोकबोधाचे सत्कार्य करीत आहेत. त्या प्रसंगी संत रामदास स्वामींनी स्वतःच्या मनाला उद्देशून रचलेल्या आणि त्याच वेळी इतरांनाही मार्गदर्शक ठरणाऱ्या मनाच्या श्लोकांची आठवण सदर रचना वाचताना येते. 291 एक दिनाई सा होय गा, सबसो परय बिछोह. राजा राणा रावरंक, सावध क्यों नाही होय. एक दिन येतो सर्व पाठी सोडून, मृत्यू घेऊन जातो. राजा प्रजा अमीर गरीब, तरीही सावध कान होईतो. एक दिन मृत्यू येतो आणि सारे वैभव नातेवाईक आपलं स्वकीय त्यांना पाठी सोडून प्रत्येकाला घेऊन जातो. हे सर्वांना माहीत असतानाही राजा असो वा प्रजा, राव असो रंक, गरीब असो श्रीमंत, त्यापैकी कोणीच कसा सावध वागत नाही किंवा असत नाही. आयुष्य शिल्लक आहे तोपर्यंत संधी साधून कोणीही आत्महिताची पुंजी का व कशी साठवत नाही. 292 हाड जरै जो लाकडी, केस जरै जो घास. सब जग जरता देखी करी, भये कबीर उदास. हाडे जळती भुसभुशीत लाकडा परी, केस भुरभुर गवता परी. सारे जग भडकत्या चितेत राख होई, पाहे मृत्यू भय कबीर उदास अंतरी. मृत्यूचे वास्तव माहीत असतानाही कोणी अजिबात आत्मतत्वज्ञान समजून न घेता, आत्महित सत्संग न साधता बेपिकिरीने अगदी अंतकाळ समीप आला तरीही माया मोह विकार वासना यामध्ये अखंड बुडून राहणे सोडत नाही. त्यामुळे कबीर अंतःकरणात उदास झाला आहे. जगाच्या आत्मग्लानीमुळे किंवा जगाचे आत्मभान कायमचे सुटल्यामुळे त्याची ही उदासी आहे. म्हणून तो सारे जग भडकत्या चितेत राख होत आहे आणि हाडे लाकडाप्रमाणे
व केस गवताप्रमाणे पेटून सर्वत्र राख सर्वनाश कसा अटळ आहे त्याचे भयावह चित्र उदास मनाने रेखाटत आहे. यात संत कबीरांची भीती किंवा उदासी ही त्यांची वैयक्तिक बाब नसून सर्वाप्रती करुणेने भरलेले त्यांचे संत हृदय जगाच्या अज्ञानामुळे कळवळून उठले आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. बुडती हे जन पाहावेना डोळा असा हा कारुण्य भाव आहे. 293 जिनके नौबत बाजती मंगल बंदती बारी एकही गुरु के नाम बिन गय जन्म सब हारी सने चौघडा मंगल तोरण नावे वाजे ज्यांच्या डंका गुरु नामना कोणी घेई यातील प्रत्येक ठरे करंटा. अत्यंत यशस्वी जीवनात ज्यांना धनदौलत मान सन्मान सर्व काही मिळाले आहे, त्यांच्या घरापुढे मंगल तोरण गुढ्या पताका उभारल्या आहेत आणि ज्यांच्या नावाची दुंदुबी सर्वत्र वाजत आहे असे सारे नव्हे त्यातील प्रत्येकच खरे तर एका गुरुनामाची महती न समजल्यामुळे आणि गुरुभक्ती न साधल्यामुळे करंटा कम नशिबी म्हणावा लागेल. गुरु वाचून सत्य ज्ञान नाही आणि अर्थात त्यामुळे जीवनही सार्थकी लागत नाही. 294 आज काल के बीच में जंगल होगा बास ऊपर ऊपर हल फिरे ढोर चरेंगे घास ऐसा काळ पुढे येईल जेव्हा मानव अरण्यात करी वसती नांगर फिरेल त्याचे वरती बुरे गवत चरत वर फिरती. पुढे मागे असा काळ येईल जेव्हा माणसे अरण्यातच राहू लागतील आणि तेथेच सापदाप्रमाणे स्वैराचारी वासराने बरबटलेले जीवन जगून अरण्यातच मृत्यू पावतील आणि अर्थात जंगलातल्या मातीत पुरली जातील किंवा जाळल्यामुळे त्यांची राख मातीत मिसळेल. मग त्यांची राख किंवा हाडे असलेल्या जमिनीवर शेतकरी नांगर फिरवेल आणि गुरेही अशा जमिनीवरील गवत काढ फिरतील. मानवाचे वासनामय जिण्याचे हे भवितव्य असेल. 295 मरेंगे मरी जाएंगे कोई न लेगा नाम उजड़ गया बसा हिंगे थोडी बसंत धाम मृत्यू अटळ मरण निश्चित नंतर नाव न कोणी घेई नाव घेणारेही मरणाधीन प्रत्येक सुंदर देह ग्राम सोडून जाई. मृत्यू सुनिश्चित व अटळ आहे. मृत्यूनंतर मेलेल्याचे नाव घेणारेही कमी असतात व कालांतराने तेही मृत्यूपंथाने निघून जातात. हे देहरूपी सुंदर गाव सोडून प्रत्येकाला काळमुखात प्रवेशावे लागते. नंतर कोणत्या रूपाने परत जन्म होईल, मानवाचाच पुनर्जन्म मिळेल की पशुयोनीत जन्मावे लागेल याचा काही नेम नाही. मानव वंशरूपी हा रमणीय प्रदेश मानवाविना ओसाड उजाड वैराण वाळवंटासारखाही एकटा एकाकी पडू शकतो. आयुष्य आहे तोपर्यंतच ते उत्तम मनभाव स्थितीत जगणे महत्वाचे आहे. उजड खेडे टेकरी घडी घडी गये कुमार रावण जैसा चली गया लंका कोसरदार दूर वैराण जंगली खेडे गावी शेतकरी कुंभार वृत्तीन सोडी कोणालाही रावण जरी लंकेचा सरदार. 296 दूरवर वैराण एकाकी जंगलात शेती करणारा शेतकरी असो अथवा मातीपासून मडकी घडवणारा कुंभार असो प्रत्येकाला मृत्युमुखी पडावे लागते. झळाळत्या सुवर्ण तेजाची लंका ज्याची तो पराक्रमी रावण सुद्धा मृत्यूपासून वाचू शकला नाही. मृत्यू पुढे दया माया नाही ते अटळ सत्य आहे. 297 पाणी केरा बुधबुधा इस मानुष की जात देखतही चुप जाएंगे जेवतारा प्रभात पाण्यावरचा जणू बुडबुडा राही मानव जात पाहता पाहता लोप पावती तारे होता प्रभात. माणूस हा पाण्यावरचा बुडबुडा असावा तसाच असतो. वाऱ्याच्या झुळकीने पाण्यावरचे बुडबुडे फुटून जावेत किंवा सकाळ होताच चमचमते तारे दिसेनासे व्हावेत तसेच आहे मानवाचे क्षणभंगूर जीवन. आसे दिन पासे गए पुरुषो किया नहेत अब पछतावा क्या करे चिडिया चुग गई खेत दिवस सुखाचे निघून गेले गुरुभक्ती ना केली पश्चातापन ये कामी पाखरे दाणे टिपून गेली. सुखाचे दिवस आले आणि गेले. त्या काळात सद्गुरूला भेटून त्याची सेवा करून काही हितोपदेश मिळविला नाहीस. आता आयुष्य उतरणीला लागल्यावर पश्चाताप करून काय उपयोग होणार. शेत पिकलेले असताना ना त्याची राखण केली ना लक्ष दिले
त्यामुळे सारे पिकलेले शेत पाखराने दाणे खाऊन पस्त केले. कोणी माणूस आणि शेतकरी दक्ष सावध असलाच पाहिजे, नाहीतर आलेली संधी वाया जाते आणि ती परत मिळू शकत नाही, येत नाही. तर पश्चाताप नये कामी असं या प्रकरणाचं नाव आहे. ते ह्या 298 दोह्यामध्ये नाव आणि त्याचं स्पष्टीकरण अत्यंत व्यवस्थितरित्या कबीराने मांडलेलं आहे. 299 पाव पलक की सुधी नाही, करे काल का साज, काल अचानक मारसी नऊ, ती तर को बाज, पाव क्षणाचाही ना धरी भरवसा, मृत्यू अवचित येई, झडप मारुनी कबूतर खाई ससाना, यमदूता समत्या राही. मृत्यू कधी व कोणत्या रूपाने येईल आणि जीवन नष्ट होईल हे कधीही कोणीही निश्चिततेने सांगू शकत नाही. क्षणाच्या चौथ्या भागापेक्षाही कमी अवधीत तो येऊ शकतो. पाहता पाहता यमदूत बनून ससाना यावा आणि त्याने कबुतराला खाऊन टाकावे, इतका बेभरोशी मृत्यू असू शकतो. 300 आज गए मैं काल भजू, काल गए फिर काल, आज काल के करतही अवसर जासी चाल, आज म्हणे उद्या भजन करी, उद्या म्हणे फिरूनी उद्या, आज उद्या म्हणता आयुष्य फुकाचे जाई सध्या. 300 आज नको उद्या देवभक्ती करू असे माणूस म्हणतो, उद्या परत म्हणतो आज नको उद्या असे, आज उद्या म्हणत म्हणत सारे आयुष्य वाया जाते. उद्या म्हणताना सध्या म्हणजे वर्तमान आणि अख्खे आयुष्य देव गुरु साधू संत यांच्या सेवा वा भक्ती विना वाया जाते. वानर म्हणतो उद्या घर बांधू आणि रात्री झोपी जातो. सकाळी उठल्यावर मागील रात्रीचे सारे विसरतो आणि परत दिवसभर उड्याच मारतो. मानव माकडासारखाच वागत असतो. 301 काल करे सो आज करे सो अब, पल में परलय होयगी, बहुरी करेगा कब, उद्या करण्याचे आज कर, आजचे लगेच आता, क्षणात होता प्रलय नंतर, नये काही करता. बा मानव आहे, जीवन क्षणभंगूर आहे, पळभरात सुद्धा प्रलय होऊ शकतो. त्या कारणाने तुझे उद्या करील म्हणतोस ते आज कर आणि आज करणार आहेस ते आता अगदी या क्षणीच कर. गेलेली संधी फिरून परत येत नाही, म्हणून स्वहित आत्महित ताबडतोब पदरात पाडून घे. 302 कल करे सो आज कर, सबही साज तू साथ, काल काल तू क्या करे, काल काल के हात, आज तव साथी राही अनुकूलता, तरी काम आज तू करी, उद्या म्हणत वेळ काढसी परी. असे उद्या काळाचे उधरी, उद्या काम करीन अशी चाल ढकल करणे अयोग्य आहे. आज जर सर्व तऱ्हेची अनुकूलता या साथ संगतीला आहे तर आजच सारी कर्म कर्तव्य उरकून घे. वेळेचा भरोसा नाही, तुझा उद्या उगवेलच अशी शाश्वती या क्षणभंगूर जीवनात देता येत नाही. कोणाचाही उद्या काळाच्या उदरात लपलेला असतो, तो उगवण्याची खात्री नसते. म्हणून वेळ संधी सर्व तऱ्हेची साथ संगत असतानाच काम म्हणजे सत्कार्य आटोपणे शहाणपणाचे व हिताचेही असते. रात गवाई सोय कर, दिवस गवायो खाय, जन्मा मोल खा, कवडी बदले जाय, झोपेत वाया जाई रात्र, दिवस खाण्यामधी, नरजन्म मोल हिरा असता, बदले कवडी मधी. रात्र झोपेत आणि दिवस खाण्यापिण्यात व्यसनात असे रात्रंदिवस आयुष्य केवळ काही आत्महित न साधता वाया जाते. नरजन्म हा अमोल हिरा माणसाला लाभला असताना माणसाने आपल्या करंट्या दुर्वर्तनाने त्याचे रूपांतर कवडीत केले आहे. अमोल हिरा कवडीमोल झाला आहे. 304 ऊंचा महल चुनाया, सुबर कली दुलाय, वे मंदिर खाली पडे, रहे मसाना जाय, उंच महाल आलिशान बनवी, साज सजावट करी, परी पडे ओ साड रिकामा, मानव स्मशान वस्ती करी. उंच आलिशान महाल आणि प्रशस्त वाडे बनवून त्यांना आकर्षक रंगरंगोटी करून मानव त्यात राहतो. मात्र सरते शेवटी प्रत्येक माणूस रिकाम्या हाताने स्मशानात वस्ती करायला निघून जातो आणि त्याचे वाडे महाली ओसाड होऊन शेवटी जमीनदोस्तच होतात. हे अवसर चेत्यो नाही, पशुजो पाली देह, राम नाम जाण्यो नाही, अंत पडे मुख खेह,
पशुवत देहाते पोसी फिरे उन्हाड संधीन साधे हाती राम नाम मुखी ना धरी अंती पडे मुखात माती. 305. माणूस आलेली संधी न साधता अमोल नरजन्माचे सार्थक न करता केवळ पिंड पोषणाचे काम करून शरीराची जोपासना करून आणि व्यर्थ उन्हाळणे हेच काम सातत्याने करतो. खरे तर हे पशूंचे वागणे झाले. माणूस रामनाम सदाचार सत्संग यांची कास धरत नाही. त्यामुळे अंती तो अपयशी होणार, पराभूत आणि दुःख वेदनाने विव्हळ होणार हे ठरलेलेच आहे. त्याच्या अवघ्या जीवनाची मातीच होते. 306. उंचा दिसय धवहरा मांडी चीती पोल एक गुरु के नाम बिना जम मारेंगे रोल. उंच चौथरावरी मनोरा चक्राकार माडी छान अंगण पुढे साजिरे गुरुनामाविण कशासना गोडी. किंवा उंच चौथरा सुंदर महाल जीना अंगण खास गुरुनामाविण व्यर्थ सारे यमदूत मुखी पडे घास. उंचावर चौथरा त्यावर गगनचुंबी घराचा मनोरा, घरामध्ये चक्राकार नक्षीदार माडी किंवा जिना, घरापुढे प्रशस्त अंगण व सुंदर फाटक असे सारे छान छान असले तरी घरात राहणाऱ्यांच्या मुखी रामनाम नसेल, गुरुनाम व गुरुभक्ती नसेल तर सारे व्यर्थ आहे. हे सारे एरवी सुंदर वाटणारे यमाचे भक्ष होणारे निश्चितच समजावे. एक राम किंवा गुरुनामच यमापासून मृत्यूपासून तारू शकते. मृत्यू जरी येणार हे निश्चित असले तरी रामनाम व गुरुनाम जेथे आहे तिथे मृत्यूला दुःख वेदनांना आपल्या मर्यादा सांभाळाव्या लागतात. तेथे यम ही अत्यंत अद्भीने नम्रतेने त्याचे किमान कर्तव्य पार पाडतो. मात्र ईश व गुरुभक्ती परायणता जेथे नसेल तेथे साऱ्या भीषण यमयातना भोगणे भागत असते. सारे सुंदर व असुंदर यमाचाच घास बनते. 307. काही खाना काही सोवना औरन कोई चीत सतगुरु शब्द विसरिया आदि अंत कामित. खाणे पिणे केवळ झोपणे याविण ना अन्य काम तुझ राही सद्गुरु ज्ञान कसा विसरसी जे जीवन भर साथ तुझसी देई. अरे मूर्खा, काही व कितीही अमर्यादितपणे खाणे पिणे आणि झोपणे हेच केवळ तू जीवन समजतोस काय? जीवनाला काही अन्य मौलिक अर्थ आहे तो तू समजून घेऊ इच्छित नाहीस काय? सद्गुरूने आधी अंतापर्यंत तुला मित्र म्हणून उपयोगी पडेल, तुझ्या साथ संगतीला कायम राहील असे जे अमोल ज्ञानामृत दिले आहे ते तू कसे विसरलास किंवा विसरू शकलास? सद्गुरूने दिलेले अमूल्य तत्वज्ञान तू कसा काय दुर्लक्षू शकतोस? 308. सातो शब्द जीव बाजते घरी घरी होते राग ते मंदिर खाली पडे बैठन लागे काम. सप्तसुरांची रागदारी घरोघरी मंजूळ गीत काळमुखी सर्व निमाले मंदिर घर होई स्मशान शांत. सप्तसूर आणि रागदारी ज्या घराघरातून महाल मंदिरातून चालू होती तिथली सुरावट आता पूर्णपणे थांबली आहे आणि काळमुखात सर्व काही पडले आहे. घर महाल मंदिर यांचे केवळ भग्नावशेष उरले असून सर्वत्र भीषण स्मशान शांतीचे साम्राज्य पसरले आहे. 309. हाड जले लकडी जले जले जलावनहार कौतिक हाराभी जले कासो करू पुकार. मृत्यू येई जळे शरीर हाडे लाकडा सवे जळती हाक मारण्यानुरे कोणी जाळणारे पाहणारे ही जळती. मृत्यू येतो, मृत्यू ज्याला आला त्याचे शरीर व हाडे लाकडासारखी जाळली जातात किंवा लाकडा बरोबर जाळली जातात. त्याला जाळणारे आणि स्मशानात प्रेत यात्रेला आलेले प्रेक्षकही एक ना एक दिवस मृत्यू आल्यावर अगदी त्याच पद्धतीने जाळले जातात ज्या पद्धतीने त्यांनी पूर्वी इतरांना जाळलेले असते. सारांश अंतकाळी हाक मारावी म्हटले तर काही उरतच नाही. अंत हाच आरंभाचा अर्थ आहे. 310. माटी कहे कुमार सोक्या तू राहून दे मोहे एक दिन ऐसा होय गा मैरंदूती तो हे धरी अहंकारा तुडवी मजला तव पायी तू कुंभारा परी एक दिन माझे मध्ये अंत तुझा कुंभारा. माती कुंभाराला सांगते की तू मला पायाखाली तुडवून छान छान मडकी गाडगी भांडी माझ्यातून कलात्मकतेने साकारतोस. तुला तुझ्या कलेचा काहीसा अहंकार मला तू पायाने तुडवताना झालेला तुझ्या चेहऱ्यावर दिसतोही.
मात्र विसरू नकोस. एक दिवस तू, तुझा अहंकार आणि तुझी कला या साऱ्यांचा अंत माझ्यात मिसळून झाल्याखेरीज राहणार नाही. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या, माझ्या पायांशी. म्हणजे हेच 311. पाच तत्व का पूतरा, माणूस धरिया नाम, दिनचार के कारणे, तिरबिर रोके ठाम, पंचमहाभूती घडे देहा, माणूस त्याचे नाव, 4 दिवसांच्या भोग विलासी, रमण्या त्याची धावा धाव. पंचमहाभूतानी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश घडलेला हा पुतळा देह म्हणजेच माणूस होय. 4 दिवसांच्या भोग विलासासाठी त्याची धावाधाव चालू राहते. तो मोक्षाचे साधन न करता मृत्यू पावतो आणि जन्म मृत्यूच्या यातना चक्रात अवघात फिरत राहतो. मौत बिसारी बावरी, अचरज किया कौन, तन माटी में मिल गया, जो आटा में लवून, मृत्यूला विसरसी तू परी, आश्चर्या पावसी नंतर, शरीर माती मीठ पीठी मिसळता, नये पाहता नंतर. मानवा तू मृत्यूला विसरून आणि जणू काही स्वतःला अजरामर समजून अहंकारग्रस्त आणि मूर्खतापूर्ण व्यवहारात आपले अख्खे आयुष्य बर्बाद करतोस. पण एके दिवशी तुझ्यावर आश्चर्य करण्याची आणि पश्चाताप करण्याची ही वेळ येते. अर्थात ज्याचा काही उपयोग नसतोच. पिठात मीठ मिसळावे तसे तुझे शरीर मृत्यूनंतर मातीत मिसळून जाते. मीठ नाही नंतर जसेच्या तसे परत पाहता येत आणि नाही देहही परत आपल्या हाती लागत. तर अशा तऱ्हेने 312 पर्यंत आज आपण दोहे पाहिले. उद्याचा भाग आणि उद्याचं निरूपण उद्या सकाळी पाहू. असतो सर्वांना शुभरात्री.